मी वाटण वगैरे सगळं करून देत होते, अद्रक लसूण हे सगळं काही, आणि हे आचारी कट वगैरे करत होते भाज्या ते. आणि मग माझ्याकडं वाटण आणि बाकीचं सगळं जे काही मटेरियल आणलेलं होतं सामान किराणामध्ये ते सगळं हाताखाली करायचं होतं. बाहेर सगळ्यांचीच कामं चाललेली होती त्यामुळे थोडंसं बाहेर शूट घेतला. आणि ही चिल्ली पिल्ली बघा पाणी आलं होतं आणि आम्हाला बटाटे सोलायचे होते म्हणून आम्ही पातेल्यात पाणी घेत होतो. तर इथे त्यांचा कसला दंगा चालला होता आणि पाणी खेळून पूर्ण ओला झाला होता आदू तर. आणि त्याचे काकासुद्धा त्यांच्यात सामील झालेत. एक जण कट करत होतं भाज्या वगैरे आणि एक जण फोडणी देत होतं. त्यामुळे म्हणलं बघूया अगोदर काय बनवतायत ते. आणि तिथे गेले बघायला. तर त्यांनी अगोदर भात बनवायला घेतला होता आणि इकडे मग सगळ्यांचे बटाटे सोलून द्यायला चालू होते, शिजवून घेतलेले अगोदर. आणि एकीकडे डाळ शिजत होती, एकीकडे भाताला फोडणी टाकत होते आचारी. आणि मग आम्ही त्यांना अशी मदत करत होतो, बटाटे सोलून दे किंवा काही थोडंफार जे काही कट वगैरे असेल, भाजी निवडायचं असेल तर अशी थोडीफार मदत केली आम्ही. आणि बाकीचं ते लावल्यामुळे आम्हाला काही लोड आला नाही. आणि मग थोडेसे वांगे राहिले होते कट करायचे, ते मी कट करून दिले. आणि मग माझा आणि त्यांचासुद्धा थोडासा भार हलका झाला आणि थोडीशी माझी पण अशी मदत झाली. का तर स्वयंपाकाला मी चपात्या बनवण्यासाठी गावातल्या बायका बोलवलेल्या आणि भात वगैरे सगळं आचार्याकडून बनवलेलं. तर मग त्या बायका येत होत्या तोपर्यंत मग मी अशी थोडीफार मदत केली त्यांना. आणि इथे मग मंदिरात गेलो, आरती वगैरे करून घेतली. ही आहे आमच्या गावची महादेवाची कावड, जी आमच्या गावातून जाते शिखर शिंगणापूरला. आणि आता ती यात्रा संपलेली आहे आणि गावाकडे परत आलेली आहे कावड. आणि त्यामुळंच आम्ही जेवण दिलेलं आहे. जी महादेवाला गेलेली लोकं होते आणि गावातली सुद्धा जी लोकं आहेत त्यांना सगळ्यांना जेवण होतं. तर त्या निमित्ताने तर आम्ही शिवभक्त असल्यामुळे ही आमच्याकडे छोटीशी पंगत होती असं. आणि हे दर्शन वगैरे केलं, आरती वगैरे केली छान अशी. आणि मग त्यांनी आम्हाला राधाकृष्णाचा फोटो असं भेट पण दिला, खूप छान आहे. त्याचा मी फोटो पुढे ॲड करते, तुम्हाला दिसेलच. आरती आणि पूजा करण्यासाठी आम्ही सगळे सहकुटुंब गेलेलो. तर इथे बघा सगळेजण आलेलो आम्ही आणि छान अशी आरती करून घेतली, नारळ वगैरे फोडला आणि जो काही नैवेद्य बनवला होता तर तो नैवेद्य पण अर्पण केला, म्हणजे प्रसाद दाखवला. आणि मग त्यानंतर आम्ही जेवणाला सगळ्यांना सुरुवात केली वाढायला. आणि अशी छान अशा जेवणाचा सगळ्यांनी आनंद घेतला. तर काय काय बनवलं याचा पुढे मी ॲड केलं आहे. जी थाळी आपण बनवली होती प्रसादासाठी, जे ताट बनवलं होतं त्यामध्ये मी दाखवलं आहे आणि सांगणार पण आहे काय काय बनवलं होतं ते. तर इथे बघा कोणाचं काय चाललं आहे आणि कोणाचं काय. आमच्या आदूचं पूर्ण रडायचं चाललेलं, पूर्ण आरती होईपर्यंत खूप रडत होता तो. आणि इकडे आमची छान अशी आरती आणि पूजा चाललेली. मग सगळ्या मुलांना वगैरे पायावर घातलं, दर्शन घेतलं आणि मग गेलो घरी. तर आमची 4थी पंगत होती महादेवाची. तर आमच्या अगोदर 3 जणांची झालेली आणि आमची ही लास्टची होती. त्यानंतर मग गावात कावडीची मिरवणूक वगैरे झाली आणि छान असं बघायला कार्यक्रम वगैरे पण होता यावर्षी. आणि आम्ही तर फार थकलेलो, त्यामुळं काय आम्हाला जाणं झालं नाही. आणि बाकीची पण घरच्या मग आवरावरी ते सगळं काही कामं होती बाकीची पण, त्यामुळं मग आम्ही बाकीची ते करत बसलो. पण पूर्ण गावाने त्याचा आनंद घेतला आणि त्यामुळं मग मला काही त्यात शूट वगैरे घेता आलं नाही, जो काही कार्यक्रम होता त्याचा. तर हाच छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान गावाकडचे तुम्हाला व्लॉग बघायला भेटतील. असले आपले कधीतरीच व्लॉग येतात, पण काहीतरी वेगळे असतात. आणि असं डेली काय मला शूट करणं होत नाही, त्यामुळं मग असं जे काही नवीन आणि वेगळं असतं ते मी शूट करते आणि अपलोड करते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. तर इथे आरती झाल्यानंतर मग आम्ही घरी जाताना आम्हाला ही छोटीशी गिफ्ट दिली. तर कशी आहे सांगा कमेंट करून.